आपण जाऊया आपण विश्व दर्शन करण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता वेशवीवाडी येथे। तर तुम्ही पाहू शकाल इथे नामफलक आहे माननीय श्री प्रीतमदादा म्हात्रे तसेच माननीय श्री रविशेठ साईभक्त यांच्या सौजन्याने आय लव्ह वेशवीवाडी हा नामफलक इथे लावण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण आता जात आहोत वर वेशवीच्या एकविरा या देवस्थानाकडे। तर जाऊया आपण, प्रथम पाहूया आपण या देवळाची समोर असलेली कमान। प्रथमच तुम्ही पाहू शकाल समोरच असलेलं गरुडाचं दर्शन तुम्हाला दिसत आहे। समोरच सुस्वागतम या नामफलकाने इथे दिसत आहे। केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था वेशवी महाराष्ट्र यांच्या सौजन्याने इथे वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी यांचं यथेच्छ दर्शन इथे समोरला तुम्हाला घडत आहे। मित्रांनो, हा ॲनिमल रॉक ॲनिमल पार्क असं या नामफलकाचं नाव असे। केअर ऑफ नेचर या सामाजिक संस्था
तिने तसेच ग्रामस्थांच्या मदतीने इथल्या मंदिराचं एक पुनर्निर्माण झालेलं आहे. स्वयंभू असलेली एकविरा देवी वेश्वी याचं मंदिर तुम्ही पाहू शकाल. समोरात असलेला हा सभामंडप मित्रांनो, हिरवी वनराईने आच्छादलेलं नटलेलं असं सुंदर स्वयंपूर्ण असलेलं एकविरा वेश्वी मंदिर. तसं पाहिलं तर प्रति एकविरा म्हणून प्रसिद्ध असलेलं उरणमधील श्री एकविरा देवी मंदिर वेश्वी वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी, इथल्या असलेल्या ग्रामस्थांनी, तसेच 10 गाव किंवा उरण येथील वेगवेगळ्या सदस्यांनी, देवीच्या भक्तांनी एक दानरूपी देणगी देऊन इथं चांगल्यापैकी सभामंडप येण्या जाण्यासाठी सुसिद्ध व्यवस्था इथं तुम्ही पाहू शकाल केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. इथेच काहीच अंतरावर असलेलं एक असं म्हटलं जातं की जुन्या काळीच काही अवशेष इथं शिल्लक आहेत. ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. समोरच पाहत असाल तुम्ही सभोवताली असणारं हिरवी झाड, एक घनदाट अरण्यानं आच्छादलेले वनराई, बाजूलाच असणारं एक एकविरा देवीचं मंदिर. मित्रांनो, तुम्हाला मी नक्कीच सांगेन, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या पर्यटनस्थळी किंवा कुठेही देवीच्या मंदिरा ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही येणार त्यावेळेला नक्कीच तुम्ही अशी घाण करण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल इथे असणाऱ्या एक मद्यपी लोकांनी दारूच्या बाटल्या किंवा थंडाच्या बाटल्या समोरला टाकलेल्या आहेत. मित्रांनो, एक पवित्र स्थान आहे, तिथं तुम्ही नेहमीच चांगलं वर्तन करा, जेणेकरून त्या समाजाला त्यापासून प्रेरणा मिळेल. तुम्ही कोणतंही वाईट वर्तन करू नका. दारू, सिगारेट किंवा मद्य याचं तुम्ही प्रयत्नसुद्धा करू नका. समोरच असलेलं एक पारिजातकाचं झाड, जे पारिजात हे नेहमी पावसाळी गणपतीच्या टायमाला नेहमी फुलत असतं, त्याचं एक छोटंसं एक झाड आहे. बाजूला असलेलं हे एकविरा देवीचं मंदिर पाहू शकाल. एक उरण विभागातील किंवा बाहेरून ग्रामस्थ किंवा इथे असणारे देवीचे भक्त दर्शन करण्यासाठी येत आहेत. मित्रांनो, समोर असलेलं जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे साधारणतः 5,50,000 एवढी देणगी देऊन हे मंदिर सुशोभित करण्याचा मानस होता आणि तो जय म्हात्रे यांच्याकडून तो पूर्ण झालेला दिसत आहे. समोर असलेलं देवीचं मंदिर काही कारणास्तव बंद करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल. मित्रांनो, समोर असलेलं जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे साधारणतः 5,50,000 एवढी देणगी देऊन हे मंदिर सुशोभित करण्याचा मानस होता आणि तो जय म्हात्रे यांच्याकडून तो पूर्ण झालेला दिसत आहे. समोर असलेलं देवीचं मंदिर काही कारणास्तव बंद करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकाल. एकविरा माता म्हटलं की समोरच आपल्याला तिचं वाहन दिसतं, ते म्हणजे कोंबडा. तुम्ही पाहू शकाल, समोरच असणाऱ्या कोंबड्याची भली मोठी प्रतिकृती आहे. कोंबडा हे वाहन एकविराईचं असल्याकारणानं ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरलात, ज्या ज्या ठिकाणी एकविराईचं मंदिर दिसणार तिथं तिचं वाहन नक्कीच तुम्हाला दिसेल. समोरच पहा, एक सुंदर असा कोंबडा हा इथे दिसत आहे. समोरच असलेलं वातावरण सुंदर, छान आणि पावसाळ्यामध्ये असं नयनरम्य वातावरण असे वसलेलं आहे एकविरा गाव. एक सपाट अशा भागामध्ये आलेलो आहोत आपण. तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, समोरच असणारा हा सपाट भूभाग, इथे असणारे ऐतिहासिक वास्तू, ज्या ऐतिहासिक जमा झालेल्या आहेत गोष्टी, त्या दाखवण्यासाठी आपण आलेलो आहोत. इथंच तुम्ही पाहू शकाल समोरच असं
असणाऱ्या मारुतीरायाच्या पदस्पर्शानं पावनझळा भूमीचं दर्शन घेऊन आपण आता घरी निघालेलो आहोत. चला तर आपण नक्कीच पुढच्या आपण व्हिडिओमध्ये नक्कीच वेगवेगळे ठिकाण पाहण्याचा आपण दृष्टिकोन ठेवून बघण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो आहोत. समोर असणारं तुम्ही वातावरण पाहू शकाल. एकविरायचं दर्शन घेऊन आम्ही आता घरी जाण्याच्या परतीच्या वाटेवर आहोत. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.